हॅलो, स्वागत आहे तुमचं नव्याच किचनमध्ये. तर आज मस्त पाऊस पडतोय आणि भजी काढायची सर्वांची इच्छा असते. कांदा भजी, बटाटा भजी आणि चहा. तर चला आपण बटाटा भजी बनवूया. तर त्यासाठी आपण 1 वाटी बेसन घेतले मी, 1 चमचा तांदळाचं पीठ, एव्हरेस्ट गरम मसाला थोडासा, चवीपुरतं मीठ, खाण्याचा सोडा थोडासा, थोडीशी हळद. हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर यामध्ये थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आपल्याला आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त जाड नाही आणि पातळ पण नाही ठेवायचं. थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आहे, नाहीतर गुठली होते. तर हे बॅटर तयार झालेलं आहे आपलं भजीसाठी. तर यामध्ये मी थोडी कोथिंबीर घेतली मी. तर हे पीठ आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवून 5 मिनटं बाजूला ठेवायचं आहे आपल्याला. तर एक मोठा साईजचा बटाटा घेतला आहे मी. साल काढून घ्यायचे आपल्याला आणि चांगले काप करून घ्यायचे आपल्याला. तर या साच्याने आपल्याला बटाट्याचे काप करून घ्यायचे आहेत. तर एक काप तयार आहे. थोडंसं मीठ घेतले मी आणि पाणी घालून आपल्याला 5 मिनटं बाजूला ठेवायचं आहे आणि सर्व पाणी पण काढून घेतलेलं आहे मी आणि हे बॅटर पण तयार झालेलं आहे. तर तेल पण आपलं गरम झालेलं आहे. मीडियम ते हाय फ्लेमवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे आपल्याला. तर मस्त अशी बाहेरून क्रंची, क्रिस्पी आणि आतमधून मऊसूत अशी भजी तयार आहे. तर मस्त अशी बटाटा भजी आणि त्याबरोबर हिरवी मिरची तयार आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बटाटा भजी बनवून दाखवली आहे. आवडली असेल तर लाईक करा. मस्त असं पावसाळ्यामध्ये भजी खायचं सर्वांची इच्छा होते आणि मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त अशी भजी तयार आहे.